हरिओम मंडळी. मी वासिष्ठ योगावर आपण जी आख्यानं पाहिली होती वासिष्ठ योगामधली, तेव्हाच शेवटच्या आख्यानाच्या वेळेस असं म्हटलं होतं की दिवाळीनंतर, दिवाळीच्या पर्वानंतर आपण भगवद्गीतेमधला योग बघणार आहोत आणि त्या दृष्टीने आता 3 व्याख्यानांमधून आपण या भगवद्गीतेमध्ये सांगितलेला जो योग आहे, भगवद्गीता हा योग ग्रंथ आहे, तर 18 अध्याय आणि त्या 18 अध्यायांमधून सांगितलेला योग याचा आपण 3 व्याख्यानांमध्ये परिचय करून घेणार आहोत. हा सगळा परिचयात्मक भाग आहे, कारण प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेला योग नीटपणे समजून घ्यायचा तर किमान त्याच्यावर प्रत्येकावर एक व्याख्यान होणं आवश्यक आहे. पण आपल्याला साधारणपणे भगवद्गीतेमध्ये सांगितलेला योग कसा आहे याचा परिचय करून घेण्यासाठी आपण ही व्याख्यानमाला करणार आहोत. साधारणपणे योग म्हणजे काय आता हे आपल्याला कळलेलं आहे, कारण आपण पातंजल योग पाहिलेला आहे, आपण वासिष्ठ योग पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये योग म्हणजे परमतत्वाशी जोडलं जाणं हा आपण अर्थ पाहिलेला आहे. योग हा कर्मसु कौशलम हे आपण पाहिलेलं आहे. पण भगवद्गीतेमध्ये हे जे 18 अध्याय आलेले आहेत आणि त्यांना जी नावं दिलेली आहेत, त्या नावांमध्ये जो योग शब्द येतो त्याचा अर्थ आहे अप्राप्त गोष्ट प्राप्त होणं. हा जो योग सांगितलेला आहे भगवद्गीतेमध्ये, हा अप्राप्त गोष्ट प्राप्त करून घेणं या अर्थी सांगितलेला आहे. मग अप्राप्त गोष्ट काय आहे, तर ज्ञान ही अप्राप्त गोष्ट आहे. कशाचं ज्ञान? स्वविषयक ज्ञान. मी कोण आहे हे आम्हाला प्राप्त नाही. मग ती अप्राप्त गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी हे 18 प्रकारचे योग, किंवा त्याला 18 नावं दिली आहेत, ते वेगळे वेगळे प्रकार सर्वसामान्य माणसांना कळावेत म्हणून हे 18 प्रकारे भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. योग प्राप्तीसाठीचेच हे योग आहेत. ती गंमत आहे बघा. या 18 अध्यायांमधून आम्हाला प्राप्त काय होतं, तर योग प्राप्त होतो. योग प्राप्त होतो म्हणजे काय, तर खऱ्या अर्थाने ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानाची प्राप्ती कशासाठी हवी आहे, तर अर्थातच परमतत्वाशी एकरूप होण्यासाठी, मोक्ष प्राप्त होण्यासाठी, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्यासाठी. आणि त्याच्यासाठी हा 18 अध्यायांमध्ये सांगितलेला योग आपण आज बघणार आहोत. त्यातला भाग पहिला म्हणजे व्याख्यान पहिलं. या पहिल्या व्याख्यानामध्ये 1 ते 6 अध्याय यांचा परिचय, यांचा योग प्राप्तीच्या दृष्टीने भगवद्गीतेने काय उपयोग सांगितलेला आहे हे आपण आता बघणार आहे. यातला पहिला आहे अर्जुन विषाद योग. अर्जुनाला विषाद निर्माण झालेला आहे, त्याचं वर्णन या पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्याला विषाद निर्माण होण्याचं कारण काय आहे, तर त्याच्या विचारांची दिशा चुकली आहे. एका विशिष्ट क्षणी त्या युद्धभूमीवर अर्जुनाला आपले नातेवाईक दिसलेले आहेत आणि श्रीकृष्णांनी ही गोष्ट मुद्दाम घडवून आणलेली आहे. कारण अर्जुनाच्या मनात पुढे अशी परिस्थिती निर्माण होऊन अचानक त्यांनी युद्धातून माघार घेऊ नये, आपल्या कर्तव्यापासून त्याने नंतर च्युत होऊ नये म्हणून ही काळजी कृष्णानेच घेतलेली आहे. कृष्णच त्याला म्हणतोय की बघ कोण कोण आहेत समोर उभे. असं निर्देश केल्यानंतर मग अर्जुन पण बघतो
आणि त्याच्या लक्षात येतं की अरे पितामह आहेत, आणखी गुरु आहेत द्रोणाचार्य, आणि आपले सगळे भाऊबंधच आहेत सगळे आपल्यासमोर उभे, आणि यांना मारून आपण जिंकायचंय, असा एक प्रकारचा विषाद त्याच्या मनामध्ये तिथे निर्माण झाला. कारण त्याच्या विचार करण्याची दिशा चुकली. हे सांगण्यासाठी, हे त्याच्या लक्षात आणून देण्यासाठी या पहिल्या अध्यायाचं प्रयोजन आहे. तर म्हणून त्याला नाव दिलंय अर्जुन विषाद योग. हे का सांगायचं तर प्रत्येक माणसाच्या बाबतीत असंच घडतं. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते, जेव्हा काहीतरी विशिष्ट कार्य करण्याची वेळ येते, त्यावेळेला नेमकं त्याच्या विचारांची दिशा चुकते आणि ज्या दिशेने त्यांनी विचार करू नये त्या दिशेने तो विचार करू लागतो. तीच परिस्थिती अर्जुनाची झालेली आहे. मग दिशा कोणती ते या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. कोणत्याही माणसानी कोणत्या दिशेने विचार करावा, कोणत्या दिशेने विचार केला म्हणजे तो योग्य आहे, हे कळण्यासाठी या अध्यायाचं प्रयोजन आहे. मग कोणत्या दिशेने विचार केला पाहिजे तर स्वतःचं विहित कर्तव्य म्हणजेच स्वतःचा धर्म काय आहे, प्रत्येक कसोटीच्या क्षणी त्याचा धर्म काय आहे आणि त्याचं त्यावेळेला विहित कर्तव्य काय आहे, हे त्यांनी प्रत्येकाने ओळखून त्याप्रमाणे त्यांनी जर कार्य केलं तर त्याच्या जीवनाची जगण्याची दिशा योग्य दिशेने जाते, योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण होते. हे सांगण्यासाठी हा पहिला अध्याय इथे आलेला आहे. संभ्रमामुळे किंवा चुकीच्या दिशेने केलेला विचार ही माणसाच्या जीवनातली मुख्य समस्या आहे. संभ्रम निर्माण होतो आणि मग विचार करण्याची दिशा चुकते. संभ्रम कसा निर्माण होतो? माणूस जो देह त्याला प्राप्त झालेला आहे त्या देहालाच सर्वस्व समजतो आणि मग मला काय पाहिजे ही व्याख्या माझ्या देहाला काय पाहिजे यामध्ये बदलते. मला जी सुख हवी असतात ती ॲक्च्युली माझ्या देहाला हवी असतात, कारण आम्ही प्रथम देहाचा विचार करतो, देह सर्वस्व आहे याचा विचार करून कार्य करतो. मात्र ही दिशा चुकली, इथे स्वधर्म चुकला, स्वतःचं कर्तव्य काय हे समजण्याची क्षमता नाहीशी झाली. कारण आपण काही देहासाठी कार्य करत नाही, आपला जन्म होणं ह्याच्या मागे एक विशिष्ट उद्देश आहे. तो आहे स्वतःचा उद्धार करणं. त्यासाठी माणसाचा जन्म माणसाला मिळतो. मग स्वतःचा उद्धार करायचा असेल तर मला माझी कर्तव्य योग्य दृष्टीने पार पाडता आली पाहिजेत. मी ज्या कुटुंबात जन्म घेतला आहे, मी ज्या समाजात जन्म घेतला आहे, मी ज्या राष्ट्रामध्ये जन्म घेतला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत, समाजातल्या व्यक्तींसोबत आणि राष्ट्रासोबत माझी काही कर्तव्य ठरलेली आहेत. ती मी योग्य प्रकारे पार पाडणं हे मला समजणं म्हणजेच मला योग्य दिशा समजणं आहे. आणि ही योग्य दिशा समजून देण्याचं काम या पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे. अर्जुनाच्या मनामध्ये विषाद निर्माण झालाय आणि आता इथून पुढे कृष्ण म्हणजेच भगवंत अर्जुनाला जो योग सांगणार आहेत, जे त्याला अप्राप्त आहे, दिशा अप्राप्त आहे, जीवन जगण्याची दिशा त्याला अप्राप्त आहे. सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे, त्याला जीवन जगण्याची दिशा अप्राप्त आहे. ते प्राप्त करून देणं म्हणजे योग. या अर्थाने हा पहिला अध्याय या ठिकाणी येतो. अर्जुनाला विषाद निर्माण झालाय, त्याला त्याचं कर्तव्य कळत नाहीये, त्याला स्वतःचा धर्म म्हणजे युद्ध करणं हा आहे हे लक्षात येत नाहीये. मग समोर कोणीही असो, रणांगणावर उभं राहिल्यानंतर अर्जुनाचं कर्तव्य काय, अर्जुनाचा स्वतःचा धर्म काय, तर लढाऊ वृत्तीने युद्ध करणं. आणि तो तेच स्वतःचं कर्म विसरला
आणि त्याच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला, चुकीच्या दिशेने त्याचा विचार सुरू झाला. ही समस्या सोडवण्यासाठी पुढचे 17 अध्याय येतात. मग आता दुसरा अध्याय येतो, तो आहे सांख्य योग. इथे सांख्य शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. या अध्यायामध्ये ज्ञान सांगण्याचा म्हणजेच सांख्य अर्जुनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या दुसऱ्या अध्यायामध्ये. कारण काय, मी कोण आहे आणि माझं कर्तव्य काय हे कळणं म्हणजे ज्ञान. आणि हेच आपल्याला कळत नाही. तीच अवस्था अर्जुनाची पण आहे. मी आहे नेमका कोण आणि माझं कर्तव्य काय, तर हे सांगण्यासाठी हा दुसरा अध्याय जो येतो तो सांख्य योग या नावाने येतो. म्हणजे ज्ञानाच्या अप्राप्त ज्ञान त्याला प्राप्त करून देणं हा या दुसऱ्या अध्यायाचा उद्देश आहे, हेतू आहे. पहिला आहे अर्जुन विषाद योग. अर्जुनाच्या मनात जो निर्माण झालेला विषाद आहे तो काढून टाकण्यासाठी जे प्राप्त करणं आहे ते प्राप्त करून देणं हा पहिला अध्याय. दुसरा अध्याय ते प्राप्त कसं होईल, तर अर्जुनाचं कर्तव्य काय, अर्जुनाचा धर्म काय हे त्याला सांगण्याने हे त्याला ज्ञान होईल. जे ज्ञान त्याला प्राप्त नाही ते प्राप्त करून देण्याचा हा अध्याय आहे. म्हणून याला सांख्ययोग असं म्हटलेलं आहे. योग्य आणि खरं ज्ञान हाच माणसाच्या सगळ्या समस्या दूर करण्याचा एकमेव उपाय आहे. आणि म्हणून इथे दुसराच अध्याय हा सांख्ययोगाचा येतो. तू कोण आहेस आणि तू काय करायचं आहेस हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस त्या माणसाला खरं ज्ञान होतं आणि त्याच्या समस्या दूर होण्यासाठी मदत होते. जेव्हा कर्माला प्रेरक असणारी बुद्धी स्थिर करून समत्वानी कर्म केलं जातं तेव्हा कर्मफळाचा लेप लागत नाही असं या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर कर्म करण्याला प्रेरक असणारी बुद्धी. माणूस कर्म केव्हा करतो, जेव्हा बुद्धी त्याला प्रेरणा देते. अमुक एक गोष्ट करायची आहे असं बुद्धी सांगते तेव्हा माणूस ते काम करतो. या बुद्धीला स्थिर करून जर माणसाने कर्म केली तर कर्माच्या फळाचा त्याच्यावर लेप बसत नाही. हे मुद्दाम या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मुद्दाम सांगितलंय. कारण काय, प्रत्येक माणूस कर्म करतो तेव्हा त्याला असं वाटत असतं की या कर्माचं हे फळ मला मिळावं. नुसतं फळ मिळावं नाही, अमुक कर्माचं अमुकच फळ मला मिळावं अशी इच्छा त्याच्या मनात असते आणि ती इच्छा धरूनच तो ते काम करतो. आणि अनेकदा असं पाहायला मिळतं की इच्छित फळ त्या कर्मातून त्याला प्राप्त होत नाही किंवा ते कालांतराने प्राप्त होतं आणि मग तिथे पुन्हा विषाद निर्माण होतो. म्हणून कर्मफळाचा लेप न लागू देता जर माणसाची कर्म करण्याची बुद्धी झाली तर त्याचं कर्तव्य जे त्याला करायचं आहे ते तो योग्य पद्धतीने करू शकतो हे सांगण्यासाठी हा अध्याय आहे. आणि म्हणून या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत. समत्व बुद्धीचा आश्रय घे असं अर्जुनाला सांगितलेलं आहे. मग स्थितप्रज्ञ म्हणजे काय, तर ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. मग बुद्धी स्थिर होणे म्हणजे काय, तर त्या बुद्धीला चांगलं प्राप्त झालं की तिने उसळून जाता कामा नये आणि वाईट प्राप्त झालं की कोलमडून जाता कामा नये अशी जी बुद्धी असते तिला स्थिर बुद्धी म्हणतात. किंवा एखाद्या कर्माचं अमुकच फळ मला मिळावं तमुकच मिळू नये असं ज्याच्या मनात येत नाही अशी जी बुद्धी ती स्थिर बुद्धी. किंबहुना कर्माच्या फळासाठी मी कर्म करतच नाही, ते कर्म मला करणं प्राप्त आहे आणि म्हणून मी ते कर्म करत आहे अशी बुद्धी असणं म्हणजे स्थिर बुद्धी असणं. आणि मग त्याच्यासाठी ती स्थितप्रज्ञाची सगळी लक्षणं या दुसऱ्या अध्यायामध्ये आलेली आहेत आणि म्हणून त्याला सांख्य योग
म्हणजे जे ज्ञान त्याला प्राप्त झालेलं नाही ते प्राप्त करून देण्याचा हा अध्याय आहे. म्हणून या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. तिसरा आहे कर्मयोग. बघा, कर्म प्राप्त नाही म्हणजे योग्य कर्माला तो प्राप्त झालेला नाही अर्जुन, म्हणून योग्य कर्माला त्यांनी प्राप्त व्हावं, योग्य कर्म त्यांनी आचरण करावं, म्हणून हा तिसरा योग कर्मयोगाचा आहे. तिसरा अध्याय कर्मयोगाचा असा सांगितलेला आहे. मग यात काय सांगितलंय तर माणूस कर्माशिवाय जगू शकत नाही. म्हणजे मी नुसतं बसलेली जरी असले तरी माझा श्वास चालू आहे, माझं हृदय चालू आहे, माझी पचनक्रिया चालू आहे, म्हणजे शरीरामध्ये होणाऱ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. श्वासोच्छ्वास चालू आहे, डोळे उघडे आहेत त्याच्यामुळे पाहण्याची क्रिया चालू आहे, कानांवर बंधन नाही त्याच्यामुळे ऐकण्याची क्रिया चालू आहे. म्हणजे मी स्वतःहून जरी काही करत नसले तरी कर्म मात्र चालूच आहे, ते थांबलेलं नाही. मग कर्माशिवाय जर माणूस जगू शकत नाही म्हणजेच त्याला कर्म करणं क्रमप्राप्तच जर आहे तर ते आसक्तीरहित केलं जावं असं ज्ञान या अध्यायामध्ये अर्जुनाला करून दिलेलं आहे. म्हणजेच काय, निष्काम कर्मयोग इथे सांगितलेला आहे. मग निष्काम म्हणजे काय तर कर्तव्य कर्म करत राहणं, पण ते भगवंतांना अर्पण करून किंवा भगवंतांना शरण जाऊन ते जर कर्म केलं तर मग त्या कर्मफळामध्ये आपण लिप्त होत नाही आणि त्या कर्मावरची आसक्ती निघून जाते. त्या कर्मामध्ये असणाऱ्या फळावरची जी आसक्ती असते ती माणसाच्या मनामध्ये निर्माण होत नाही. आणि मग कर्माचं जे बंधकत्व आहे, कर्म हे बंधक आहे. बंधक आहे म्हणजे काय, बंधन निर्माण करणार आहे. अमुक एका कर्माचं अमुक फळ मला मिळावं असं जेव्हा मला वाटतं तेव्हा त्या फळाच्या बंधनात मी अडकते. मग ते फळ मला या जन्मातच मिळेल असं नाही, कदाचित ते या जन्मात मिळेल, कदाचित पुढच्या, कदाचित त्याच्याही पुढच्या जन्मात मिळेल. मग मला तेवढे जन्म घ्यावे लागतील ना, कारण माझ्या मनात इच्छा आहे अमुक कर्माचं अमुक फळ मला मिळालं पाहिजे, ते कधी का मिळेना. मग ते जेव्हा मिळणार असेल तितके जन्म मला घ्यावे लागतील. हे कर्माचं बंधन आहे. त्या कर्माच्या बंधनामुळे तितके जन्म आपल्याला घ्यावे लागतात आणि तितके जन्म घेऊन मग ते कर्माचं फळ भोगून मग तुम्हाला पुढे मुक्ती मिळाली तर मिळण्याची शक्यता, अन्यथा नाही. म्हणून बरं, हे एकच कर्म आहे का, अशी अनेक कर्म असतील आणि एकाच जन्मातली आहेत का, नाही, मागच्या अनेक जन्मातली असतील. मग त्या सगळ्या कर्मांच्या बंधकत्व नष्ट करण्यासाठी निष्काम बुद्धीने कर्म करा असं भगवंतांनी या अध्यायामध्ये सगळ्यांना सांगितलेलं आहे. इथे अप्राप्त काय आहे तर अनासक्ती अप्राप्त आहे, ती मिळालेली नाही. आणि ती अनासक्ती प्राप्त होण्यासाठी अर्जुनाला हा योग सांगितलेला आहे, म्हणून याला कर्मयोग असं म्हटलेलं आहे. अनासक्त कर्म करा, निष्काम कर्म करा, म्हणजे मग तुम्हाला त्या कर्माचं बंधकत्व नष्ट करता येतं. आणि ज्या वेळेला माणसाला हे साध्य होतं की निष्काम आणि अनासक्त कर्म तो करू शकतो, ही अवस्था जेव्हा त्याला प्राप्त होते तेव्हा ते कर्म हे यज्ञकर्म समजलं जातं. त्याला यज्ञकर्म म्हणतात. कारण तुम्हाला माहीत असेल की यज्ञामध्ये प्रत्येक आहुती टाकल्यानंतर इदम न मम ही एक उक्ती म्हटली जाते. कारण काय, हे माझं नाही, हे कुणाचं आहे तर यज्ञ पुरुषाचं आहे. म्हणजे ज्या यज्ञाच्या माध्यमातून हे आम्ही काम करतो त्याची जी देवता आहे त्या देवतेचं ते आहे. आणि ती देवता आहे यज्ञपुरुष, म्हणजेच ते परमतत्व. म्हणून हे माझं नाही तर हे त्या परमतत्वाचं आहे असं म्हणून तिथे हवन केलं जातं. तर म्हणून यज्ञकर्म करत असताना ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचं कर्तेपण स्वतःकडे घेतलं जात नाही,
तद्वत ते कर्म होतं जेव्हा तुम्ही ते निष्कामपणे करता, त्याच्यातून कोणतीही आसक्ती काढून टाकता, अनासक्त होऊन काम करता, त्यावेळेला ते यज्ञपुरुषाला अर्पण केलेलं यज्ञकर्म होतं. हे आपल्याला अप्राप्य आहे आणि ते प्राप्त होण्यासाठीचा मार्ग हा कर्मयोगाचा इथे सांगितलेला आहे. 4था अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग. म्हणजे आधी आपल्याला कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय आणि विकर्म म्हणजे काय या 3 संकल्पना इथे या अध्यायामध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर ज्ञान. तर इथे अकर्म कशाला म्हटलंय, तर कोणत्याही कर्माचं बंधकत्व नष्ट झालं म्हणजे त्याला अकर्म म्हणतात. म्हणजेच आम्ही अनासक्त किंवा निष्काम भावनेने केलेलं जर कर्म असेल तर त्याला अकर्म म्हणावं. त्याच्या विपरीत जे असतं म्हणजेच आसक्ती ठेवून, कामना ठेवून, फळाची अपेक्षा करून जे काम केलं जातं त्याला विकर्म म्हणतात. आणि कर्म तर होतच राहतं. कर्म म्हणजे कोणतीही क्रिया, कर्म म्हणजे कोणतीही क्रिया. अकर्म म्हणजे अनासक्त होऊन केलेलं कर्म आणि विकर्म म्हणजे आसक्ती ज्याच्यामध्ये आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, अशा आसक्तीने केलेलं काम म्हणजे विकर्म. मग आता ह्या 3 गोष्टी आपल्या जर लक्षात आल्या तर आपल्या हे लक्षात येतं की या सगळ्यांचं बंधकत्व जे आहे ते कशाने नष्ट होतं, तर ज्ञानाने. ज्ञान हा त्या बंधकत्वाला नष्ट करणारा एकमेव मार्ग आहे. तो मार्ग इथे सांगितलेला आहे. कारण ज्ञानामध्ये या कर्माचं बंधकत्व नष्ट होतं, या कर्मांना ज्ञान भस्म करून टाकतं असं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि जर कर्म स्वतः नष्ट झाले तर मग त्याचं बंधकत्व पण नष्ट होतं. कारण कर्म स्वतः बंधक नाहीत. मी श्वास घेत, माझा जो श्वासोच्छ्वास चालू आहे तो आपोआप चालू आहे. माझं रक्ताभिसरण जे चालू आहे ते काही मी करत नाहीये, ते आपोआप चालू आहे. असं जेव्हा कर्म आपोआप होतं, चालू असतं, तेव्हा त्याचं कुठलंच फळ नाही, त्याचं कुठलं फळ मिळावं अशी अपेक्षा नाही, म्हणून ते बंधक नाही. मग कोणतंही कर्म हे बंधक नाही, बंधन निर्माण करणारं नाही. मग बंधन निर्माण करणारं काय आहे, अज्ञान. मला कर्मामुळे बंधकत्व निर्माण होणार आहे ह्याचं ज्ञानच आम्हाला नाही, स्वतःचं ज्ञान नाही, परमतत्वाचं ज्ञान नाही. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की मी जे केलं त्याचं मला फळ मिळावं. मी तर खूप चांगली कामं केली, पण माझ्या आयुष्यात असं काय, माझ्याच नशिबाला असं का आलं, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण अज्ञानी असतो. कारण नशीब अशी गोष्टच जगात नाही, हे आपल्याला वसिष्ठांनी सांगून ठेवलेलं आहे. जगामध्ये नशीब अशी कुठलीही गोष्ट नाही. जे काय आहे ते तुमचे कर्म आणि कर्माची फळं हेच आहे. तुम्हाला जर अमुक एक गोष्ट अमुक एक वेळेला भोगावी लागली तर त्याचा अर्थ तुम्ही त्या पद्धतीचं कर्म कधीतरी पूर्वी केलेलं आहे आणि त्याचा तो परिणाम आता भोगायला मिळालेला आहे. त्याचं ते बंधन या जन्मामध्ये आपल्याला भोगायला मिळालेलं आहे. हे सांगण्यासाठी हा कर्म ज्ञान संन्यास योग सांगितलेला आहे. ज्ञानप्राप्तीसाठी कर्मयोग महत्त्वाचा आहे. कर्मयोगाशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही आणि त्याद्वारे द्वैत निघून जाणं, ज्ञानाचा परिणाम हा आहे की माणसाच्या आयुष्यातलं द्वैत निघून जातं. मी आणि परमेश्वर वेगळा आहे ही जी त्याची एक ठाम धारणा आहे ती निघून जाते आणि मग तो पुढच्या अधिक चांगल्या परिस्थितीमध्ये जाण्यासाठी योग्य बनतो. त्याच्या पुढे आहे 5वा कर्म संन्यास योग. आता संन्यास
म्हणजे तटस्थता, अनासक्ती. संन्यास या शब्दाचा अर्थ या ठिकाणी तटस्थता किंवा अनासक्ती असा आहे. आणि हा कर्मसन्यास योग जो आहे हा कर्माच्या बाबतीतली तटस्थता, कर्माच्या बाबतीतली अनासक्ती, कर्माच्या बाबतीतली निष्कामता प्राप्त करण्यासाठी, ती अप्राप्त आहे म्हणून ती प्राप्त करण्यासाठी हा योग सांगितलेला आहे. या अध्यायाची सुरुवातच कृष्णाच्या एका प्रश्नाने होते. कृष्ण विचारतो, ज्ञानयोग आणि कर्मयोगातला योग्य मार्ग कोणता? तुम्हाला ज्ञानयोग पण सांगतोय कृष्णा, कारण मागे सांगितला ना 3रा अध्याय 4था अध्याय त्याच्यासाठी सांगितलं. मग आता कर्मयोग बरोबर आहे का ज्ञानयोग जास्त योग्य आहे हे मला तू सांग. त्याच्यासाठी मग कृष्ण या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगतात की कर्मयोगो विशिष्यते. ज्ञानयोग उत्तमच आहे पण कर्मयोग विशेष उत्तम आहे. विशेषत्वाने त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे, ते अधिक चांगलं आहे असं त्यांनी सांगितलंय. आसक्तीचा त्याग हे संन्यासाचं मुख्य तत्व आहे. संन्यास म्हणजे आसक्तीचा त्याग, अनासक्त होणं. निर्लिप्त कर्म करणं म्हणजे कर्मसन्यास. त्या कर्माचा आपल्यावर लेप बसू न देणं म्हणजे कर्मसन्यास आहे. आणि कर्मसन्यासामुळे काय होतं तर माणसाच्या मनामध्ये फळाची आशा निर्माण होत नाही. आणि फळाची आशा निर्माण झाली नाही की आपोआप तो अनासक्त होतो, निष्काम होतो, निर्लिप्त होतो. त्या कर्माच्या फळांनी लिप्त होत नाही आणि मग पुनरपि जननम पुनरपि मरणम ही अवस्था त्याच्या जीवनामधून निघून जाते. आणि त्याच्यासाठी हा कर्मसन्यास योग सांगितलेला आहे. आणि कर्मसन्यास योग कसा प्राप्त होईल, समत्व अवस्था कशी प्राप्त होईल, तर याच अध्यायामध्ये त्याचा मार्ग सांगितलाय किंवा त्याचा उपाय सांगितलाय प्राप्तीचा. तो आहे प्राणायाम किंवा प्राणसंयमन. प्राणायामाच्या माध्यमातून ही कर्मसन्यास नावाचा जो भाग आहे तो आपल्याला प्राप्त करता येऊ शकतो, हे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि 6वा अध्याय आहे आत्मसंयम योग. आत्म्याला संयम करणं, आत्म्यावर संयम करणं हे अप्राप्य आहे माणसाला. आणि म्हणून या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे. आणि सगळ्यांना माहीत असलेला हा श्लोक आहे भगवद्गीतेमधला 6व्या अध्यायातला. उद्धरेदात्मना आत्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव आत्मनः बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. उद्धरेत आत्मना आत्मानं. माणसानी स्वतःच्या आणि आत्म्याचा उद्धार स्वतःच करावा. न आत्मानं अवसादयेत. त्या आत्म्याला आणखी खालच्या थराला जाऊ देऊ नये किंवा घेऊन जाऊ नये. खालच्या थराला घेऊन जाऊ नये. त्याचं कारण माणूसच माणसाचा शत्रू आहे आणि माणूसच माणसाचा मित्र आहे. आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र आहोत. जो उद्धरेद आपल्या आत्म्याचा उद्धार करतो तो आपला मित्र, स्वतः मित्र आहे. आणि जो आत्म्याला अवसादयेत आणखी खालच्या थराला घेऊन जातो, आत्ता या जीवनात ज्या स्तरावर आहे त्या स्तरावरून खालच्या थरावर घेऊन जातो, तो त्याचा स्वतःचा तो शत्रू आहे. उदाहरण घेऊया आपण. एखादा अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला मुलगा मुलगी कोणी खूप प्रयत्न करून धडपड करून शिकून स्वतःचा उद्धार करून घेतात आणि
ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात, कष्ट करतात आणि ते प्राप्त करतात. असे जे असतात ते स्वतःचे मित्र आहेत. त्यांनी स्वतःचा उद्धार स्वतः करण्यासाठी आहे त्या स्तरावरून आणखी वरच्या उत्तम स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न केला. ते मित्र आहेत. आत्मैव आत्मनः बंधू, ते स्वतःचे मित्र आहेत. पण काही असे अनेक आपण पाहिलेले आहेत की उत्तम कुळात जन्मतात, उत्तम आर्थिक स्थिती असते, सगळं असतं, पण कोणत्याही प्रकारचं उत्तम शिक्षण किंवा उत्तम ज्ञान प्राप्त करण्याचा ते कधीही प्रयत्न करत नाहीत. उलट व्यसनांमध्ये, वाईट संगतीमध्ये त्यांचं आयुष्य ज्या उत्तम स्तरावर आहे, वरच्या स्तरावर आहे, तिथून आणखी खालच्या स्तरावर येतं. अशी माणसं ही स्वतःचे शत्रू आहेत. आणि माणसानी हे ओळखून उद्धरावा स्वये आत्मा, स्वतःच्या आत्म्याचा आपण स्वतःच उद्धार करावा हे सांगण्यासाठी हा 6वा आत्मसंयोग नावाचा अध्याय या भगवद्गीतेमध्ये येतो. मंडळी, आपण व्याख्यानाच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं योग म्हणजे काय, तर इथे भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या अध्यायांच्या नावांचा विचार करता इथे योग या शब्दाचा अर्थ आहे ती गोष्ट माणसाला अप्राप्य होती आणि ती प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणजे तो योग आहे. त्या योगाचं नाव हे ती गोष्ट आपण प्राप्त करून घेणं, त्याला त्या अर्थाने योग हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर अशा प्रकारे पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, दुसरा सांख्य योग, तिसरा कर्मयोग, चौथा ज्ञान कर्मसन्यास योग, पाचवा कर्मसन्यास योग आणि 6वा आत्मसंयम योग. हे 6 अध्याय आणि ते अर्जुनाला म्हणजेच आपल्यासारख्या सामान्य माणसांना जीवनामध्ये कसं जगावं, योगाला जीवनामध्ये कसं आणावं, जीवनामध्ये योग प्रत्यक्षात कसा उतरवावा हे सांगण्यासाठी भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता इथून पुढे म्हणजे 7वा अध्याय ते 12वा अध्याय हे आपण व्याख्यानाच्या दुसऱ्या भागामध्ये उद्या बघणार आहोत. आज आपण इथे थांबणार आहोत. योग म्हणजे जे प्राप्त नाही ते प्राप्त करून घेणं. परमेश्वराने असं म्हटलेलं आहे योगक्षेमं वहाम्यहम, तेषां सत योगक्षेमं वहाम्यहम. त्या सतत मला जोडल्या गेलेल्या भक्तांचा योगक्षेम मी वाहतो. मग योग म्हणजे काय, तर त्या भक्ताला जे प्राप्त नाही म्हणजेच ज्ञान ते प्राप्त करून देण्यासाठी जे काय लागतं ते मी करतो. आणि एकदा ते प्राप्त झालं की क्षेम म्हणजे काय, तर त्याचं रक्षण, जे ज्ञान प्राप्त झालं त्याचं रक्षण करण्यासाठी सुद्धा मी भक्ताला माझ्या मदत करतो. त्याचा योगक्षेम मी वाहतो. म्हणजेच काय, तर त्याला जे अप्राप्त आहे ज्ञान ते प्राप्त करण्यासाठी मदत करतो आणि ते प्राप्त झाल्यानंतर त्याचं रक्षण करण्यासाठी मदत करतो. त्या अर्थाने योग शब्द इथे आलेला आहे. हे आपण आता पुढच्या सगळ्या अध्यायांच्या बाबतीत लक्षात ठेवणार आहोत आणि त्या मार्गावरून पुढे पुढे जाणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. पुढचा भाग आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये बघणार आहोत. हरिओम.